संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा बणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसौवे गहनादि जेण भणिया कमेण 24 ठाणाणी. 24 स्थान दर्शन आम्ही बघतो आहे आणि 24 माध्यमातून जीवांचं अन्वेषण करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. आम्ही काल सम्यक्त्व मार्गणा बघितली आणि सम्यक्त्व मार्गणेमध्ये जीवाच्या श्रद्धा गुणाच्या समीचीन आणि विपरीत आणि मिश्र अशा सगळ्या पर्यायींना गर्भित करून 6 प्रकारच्या सम्यक्त्व मार्गणा आम्ही बघितल्या. मिथ्यात्व, सासादन, मिश्र, उपशम सम्यक्त्व, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व. यानंतर आम्हाला बघायचे आहे सम्यक्त्व मार्गणेचे वैशिष्ट्ये. पहिल्यांदा तर सम्यक्त्व हे अनादि मिथ्या दृष्टीला सर्वप्रथम औपशमिक सम्यक्त्वाचीच प्राप्ती होते आणि तिथूनच त्याच्या जीवनाची सुरुवात होते. आणि म्हणूनच तत्वार्थ सूत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भावांची चर्चा करताना औपशमिक क्षायिक हे शब्द ठेवून पहिल्यांदा उपशम औपशमिक हा भाव सर्वप्रथम ठेवला. याचं कारण धर्माची सुरुवात ही औपशमिक भावानी होते. हे सम्यक्त्व औपशमिक सम्यक्त्व हे संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवांनाच प्राप्त होऊ शकतं. म्हणजे अंतरंग कारण आहे याचं अनंतानुबंधी 4 आणि मिथ्यात्व या 5 प्रकृतींचा उपशम होऊन जे सम्यक्त्व प्राप्त होतं ते औपशमिक सम्यक्त्व आहे. आणि हे सम्यक्त्व संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवांनाच प्राप्त होऊ शकतं. शिवाय तो साकार उपयोगी पाहिजे, जागृत पाहिजे, गर्भज पाहिजे, कर्मभूमीच पाहिजे. अशा तऱ्हेने या सम्यक्त्वाची प्राप्ती प्रथम उपशम सम्यक्त्वासाठी ही बाह्य कारण सांगितलेली आहे. मिथ्यात्व हे मिथ्यात्व कर्माचा उदय असताना दर्शन मोहनीयाच्या ज्या 3 प्रकृती आहेत, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, त्यापैकी मिथ्यात्व कर्माचा उदय असताना पहिलं मिथ्यात्व गुणस्थान जीवाला होतं. नंतर अनंतानुबंधी 4 पैकी प्रथमोपशम सम्यक्त्वातून तो चुक्त झाला आणि अनंतानुबंधी 4 पैकी एकाचा उदय आला असताना त्याला सासादन सम्यक्त्व प्राप्त होतं. गुणस्थान 2रंच असणार आहे. यामध्ये सम्यक मिथ्यात्व या प्रकृतीचा जर उदय आला तर जीवाला 3रं सम्यक मिथ्यात्व हे गुणस्थान होतं. नंतर क्षायोपक्षमिक सम्यक्त्व हे 4थ्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थानापर्यंतच असू शकतं, पुढे असू शकत नाही. याचं कारण असं की पुढे चारित्र्य निर्मल करणार आहे. औपशमिक चारित्र्य असलं तरीही ते अत्यंत क्षायिक चारित्र्यासारखंच विशुद्ध चारित्र्य आहे. आणि दर्शन म्हणजे बेस त्याचा चलमल अगाढ दोष आणि चारित्र्याची इमारत शुद्ध असं संभवनीय नाही. म्हणून क्षायोपक्षमिक सम्यक्त्व हे 7व्या गुणस्थानाच्या वर असत नाही. जर त्याला श्रेणी आरोहण करायची असेल तर त्याला एक द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागते किंवा क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागते. उपशम सम्यक्त्वाचा काळ हा जघन्य आणि उत्कृष्ट दोनही अंतर्मुहूर्तच आहे आणि उपशम सम्यक्त्वाची गुणस्थान आहे 4 पासून 11 पर्यंत. या ठिकाणी प्रथम उपशम द्वितीय उपशम असा भेद न लावता सामान्य कथन आहे
की 4 पासून 11 पर्यंत उपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं आहे. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाचा जघन्य काळ, अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट काळ सागर असू शकतो. आणि जर अंतर्मुहूर्त तो 3ऱ्या गुणस्थानात येईल तर परत त्याला 66 सागर पर्यंत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असू शकतं. असं 132 सागर पर्यंत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्या जीवाला असू शकतं. जघन्य काळ मात्र अंतर्मुहूर्तच आहे. क्षायिक सम्यक दृष्टी हा कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 7 ते 8 भवात मुक्ती प्राप्त करतो. क्षायिक सम्यक्त्व हे 4थ्या गुणस्थानापासून प्राप्त होऊ शकतं आणि 14व्या गुणस्थानापर्यंत आणि पुढेही सिद्ध पर्यायीमध्ये देखील असणार आहे. क्षायिक सम्यक्त्व अप्रतिपाती आहे. याचा अर्थ ते कधीही आता सुटत नाही. एकदा या सम्यक्त्वाची जीवानी प्राप्ती केली की हे सम्यक्त्व निरंतर त्याच्या जीवनात सिद्ध पर्यायीमध्ये देखील असणार आहे. जसं आज क्षणिक राजाचा जीव नरकात आहे, क्षायिक सम्यक दृष्टी आहे, तर हा क्षायिक सम्यक्त्व दृष्टी असताना नरकातून जर तो आता मनुष्य पर्याय धारण करणार आहे, पहिले तीर्थंकर बनणार आहे, पहिले तीर्थंकर बनणार असल्यामुळे त्यांना आता विग्रह गतीमध्ये देखील क्षायिकच सम्यक्त्व राहणार आहे. शिवाय त्यांना उपजत म्हणजे भवप्रत्यय अवधी ज्ञानाची देखील प्राप्ती असणार आहे. विग्रह गतीमध्ये देखील त्यांना अवधी ज्ञान असणार आहे. गर्भामध्ये देखील अवधी ज्ञान त्यांना राहणार आहे. असं हे क्षायिक सम्यक्त्व अप्रतिपाती असतं. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व हे अनादि मिथ्या दृष्टीला प्रथमतः प्राप्त होत नाही. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये चल, मल, अगाड असे दोष असतात. एखादा जीव उपशम श्रेणी म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करून उपशम श्रेणी चढेल तर एका भवामध्ये तो जास्तीत जास्त 2 वेळा चढू शकतो आणि पूर्ण भवामध्ये म्हणजे पुढच्याही एकूण मोक्ष मिळेपर्यंत 4 वेळेला उपशम श्रेणी ते आरोहण करू शकतात. उपशम सम्यक्त्वासोबत मनपर्यय ज्ञान, परिहार विशुद्धी संयम, आहारक किंवा तैजक समुद्घात आणि वैक्रियक वृद्धी ही होत नाही. क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी जीव श्रेणी आरोहण करू शकत नाही. क्षायिक सम्यक्त्व हे तीर्थंकरांच्या पादमुलाजवळच होऊ शकतं. सुरुवात करणारा जीव हा कर्मभूमीज मनुष्य आणि चतुर्थ काळामधला जन्म घेणारा असावा लागतो. मात्र क्षायिक सम्यक्त्वाची पूर्ती मात्र 4ही आयुमध्ये संभवनीय आहे. जर त्याला आधी आयुबंध झाला असेल तर तो 4ही गतीत जाऊन आपलं सम्यक्त्व पूर्ण करू शकतो, क्षायिक सम्यक्त्व. पण जाताना मात्र तो नियमाने मनुष्य आणि तिर्यंच होणार असेल तर कर्मभूमीज मनुष्य आणि भोगभूमीज मनुष्य आणि भोगभूमीज तिर्यंचच बनतो. नरकात जर जाणार असेल आणि कृतकृत्य वेदक असेल किंवा क्षायिक सम्यक्त्वीवाला असेल तर तो पहिल्या नरकातच जाईल आणि देवांमध्ये जाणार असेल तर तो वैमानिक देवच होईल. भवनत्रिकामध्ये त्याचा जन्म होणार नाही. मनुष्य गतीत जन्म घेणारा जीव 8 वर्षानंतर सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. देव आणि नारकी जीवांना अंतर्मुहूर्तात तिथे गेल्यानंतर सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते आणि तिर्यंच गतीतील जीवांमध्ये पृथक्त्व दिवसानंतर, पृथक्त्व दिवस ही विशिष्ट संज्ञा आहे आणि त्याचा अर्थ आहे 3 पेक्षा जास्त आणि 9 पेक्षा कमी असा जो काल. त्याला दिवस लावले तर दिवस लावायचं, वर्ष जर लावलं तर वर्ष लागते. पृथक्त्व वर्ष म्हटलं तर 3 वर्ष
9 महिन्याचा आतला काळ. दिवस म्हटलं तर 3 दिवस आणि 8-9 दिवसांच्या मधला काळ, याला पृथक्त्व दिवस म्हणतात. आणि या पृथक्त्व दिवसानंतर त्यांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची तिर्यंच पर्यायीमध्ये प्राप्ती होऊ शकते. अशा तऱ्हेने सम्यक्त्व मार्गणेची आम्ही वैशिष्ट्ये बघितली. शिवाय प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये कोणत्याही जीवाचं मरण संभवनीय नाही. द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये मरण संभवनीय आहे, परंतु जर तो मेला तर पहिल्यांदा बद्धायुष्क असला पाहिजे, त्यांनी आयुबंध आधी केलेला असला पाहिजे. आणि तो जर अशा प्रकारे द्वितीयोपशम सम्यक्त्वात जर श्रेणी आरोहण करताना त्याचा मृत्यू होईल तर तो नियमाने अनुत्तर देवांमध्येच जन्म घेतो. अशा प्रकारे सम्यक्त्व मार्गणा आपण बघितली. या संबंधात काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ. संज्ञी मार्गणा. संज्ञीपणा. संज्ञीपणा याचा अर्थ मन सहित असणं. आणि मन कशामुळे मिळतं? तर मन आपल्याला इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असताना जो जीव शिक्षा, क्रिया, उपदेश आदी ग्रहण करू शकतात त्यांना संज्ञी असं म्हटल्या जातं. म्हणजे आधी तर त्यांची द्रव्यमनाची रचना होते. द्रव्यमनाची रचना झाल्यानंतर भावमनाचं कार्य सुरू होतं. विग्रह गतीमध्ये जात असताना त्याला किती म्हणजे कशा प्रकारे त्याचा भव त्याला प्राप्त होणार हे निश्चित झालेलं आहे. म्हणजे त्याला भावेंद्रियाची प्राप्ती विग्रह गतीमध्ये आहे. म्हणजे समजा एखादा मनुष्य पर्यायी मधला जीव मृत्यू पावला आणि तो आता देव पर्यायी जाणार आहे. इथेही तो संज्ञीच आहे आणि देव पर्यायी जाणार तर तो संज्ञी बनूनच जाणार आहे. म्हणून विग्रह गतीमध्ये त्याला तेवढा क्षयोक्षम तर आहे. 5 इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाचा क्षयोक्षम आणि मनानी होणाऱ्या ज्ञानाचा पण क्षयोक्षम एवढं त्याला प्राप्त झालेलं आहे. विग्रह गतीमध्ये ते आहे. परंतु द्रव्य मनाची जोपर्यंत रचना होत नाही तोपर्यंत भावमन म्हणजे क्षयोक्षम असताना सुद्धा भावमनाचं कार्य सुरू होत नाही. जेव्हा द्रव्य मनाची पूर्ती होईल म्हणजे मनोवर्गणा आणि मनोपर्याप्ती पूर्ण होईल त्यावेळेला भावमनाचं कार्य सुरू होतं. अशा तऱ्हेने यांचा संबंध आहे. आता हा जो कर्माचा उदय आहे हा आता द्रव्य मनाचं अवलंबन आहे आणि भावमनाच्या माध्यमातून हा जीव शिक्षा ग्रहण करू शकतो. म्हणजे उपदेश शिक्षण घेऊ शकतो. नंतर चांगलं वाईट हित अहित हे ठरवू शकतो. त्याला संज्ञी किंवा मन सहित जीव असं म्हटलं जातं. असंज्ञी कुणाला म्हणायचं? तर ज्याला इंद्रियावरण कर्माचा आणि तत्संबंधी विद्यांतराय कर्माचा क्षयोक्षम नाही. त्यामुळे तो जीव स्वतःच चांगलं कशात आहे वाईट कशात आहे याचा तो निर्णय घेऊ शकत नाही. प्रश्न येऊ शकतो की प्रत्येकाला आपलं हित अहित कळतं. तो असंज्ञी असेल तरीही त्याचं कल्याण कशात नाही हे त्याला कळतं. बरोबर तो प्रतिकूल संयोगाला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मनाची काय गरज आहे? परंतु या इथे मनाचं कार्य आत्म्याच्या कल्याणासाठी स्वतःच्या आत्मउद्धारासाठी हित अहिताचा विचार किंवा तत्वनिर्णयासाठी असलेली पार्श्वभूमी ही या ठिकाणी अभिप्रेत आहे. स्वतःच्या शरीराचं चांगलं काय वाईट काय हे तर एकेंद्रिय जीवाला पण कळतं. काही झाडं असे असतात की त्यांना जर आपण मारण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे गेलो तर आपल्या मनातले भाव देखील ते कॅच करतात आणि आपला प्रतिकार करतात. म्हणजे त्यांना स्वतःचं संरक्षण करण्यास एवढं हित अहिताचं ज्ञान तर आहे.
पण आत्मकल्याणासाठी त्यांना माझं कल्याण कशात आहे आणि उपदेश मी ग्रहण केला पाहिजे हा भाव त्यांना असत नाही. अशा तऱ्हेने ज्यांना संज्ञीपणा नाही, मन नाही, त्यांना असंज्ञी जीव म्हणतात. संज्ञीच्या माध्यमातून आत्म अन्वेषण करणं याला संज्ञी मार्गणा असं म्हटलं जातं. थोडक्यातच आहे ही मार्गणा. एवढेच भेद आहे, दोनच भेद, संज्ञी आणि असंज्ञी. आणि या मार्गणेची विशेषता, नारकी, देव आणि मनुष्य हे नियमानी संज्ञी पंचेंद्रियच असतात. यामध्ये मनुष्य गर्भज असेल तर पर्याप्तकच असतो, पण समूर्छन मनुष्य मात्र हे अपर्याप्तक असतात, लब्ध पर्याप्तक असतात. दुसरं वैशिष्ट्य, पंचेंद्रिय जीव हे संज्ञी किंवा असंज्ञी दोन्ही असतात आणि हे तिर्यंच गतीमध्ये संभवनीय आहे. एकेंद्रियापासून 4 इंद्रिय पर्यंतचे सगळे जीव असंज्ञी असून त्यांची तिर्यंच गतीच असते आणि त्यांचं गुणस्थान नियमाने पहिलंच असतं. संज्ञी जीव मिथ्यात्व गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत म्हटल्या जातो. पुढे त्यांचं क्षायिक ज्ञान आहे, त्यामुळे ते मनाने जाणत नाही, म्हणून संज्ञी असंज्ञीपणाचा विकल्प क्षायिक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर राहणार नाही. असंज्ञी जीव मात्र नियमाने मिथ्या दृष्टीत असतात. केवली भगवंतांना द्रव्य मन अजून आहे, शरीर रचना त्यांची कायम असते, द्रव्य मन असतात. द्रव्य मनासाठी ते मनोवर्गणेचे परमाणू पण ग्रहण करतात, परंतु तरी देखील त्यांना संज्ञी असंज्ञी भावमन नाही, भावमनाचं कार्य नाही, आणि म्हणून त्यांना संज्ञी असंज्ञीच्या अतीत म्हटल्या जातात, संज्ञातीत असं म्हटल्या जातात. 13व्या गुणस्थानापासून जीव संज्ञातीत आहे. संज्ञी मार्गणा बघितली आपण, आणि आता यावर तर काही कुणाला प्रश्न नसावा. नंतरची मार्गणा आहे आपली आहारक मार्गणा. आहार मनाची दिलेलं आहे. हं? संज्ञी कशाला म्हणतात का- त्याच्या व्याख्येमध्ये आलापाला मनाचे दिलेलं आहे. काय दिलं? व्याख्या अशी दिली आहे, जो ज्ञानावरण कर्माच्या क्षमानी जो जीव शिक्षा क्रिया उपदेश आणि आलापाला मनाची अवलंबनाने ग्रहण करतो. आलापाला? हो, चिन्मय सागर नाही, महाराजांच्या. नाही, तो वेगळा शब्द आहे त्या ठिकाणी, हा, वेगळा शब्द आहे, आलापाला नाही आहे. अच्छा, आलाप, आलाप आलाप असतो. शब्द आहे तो. हा, अच्छा, आलाप हा, म्हणजे काहीतरी क्रियेचं हा, व्यवस्थितरित्या ग्रहण करणं. अच्छा, तो शब्द थोडा करेक्ट पाहिजे. पुढे आहार मार्गणा. आहार याचा अर्थ की आम्हाला जे शरीर प्राप्त झालेलं आहे हे आयु कर्माच्या उदयात प्राप्त झालेलं आहे. अघाती कर्म आहे आयु कर्म, आणि या आयु कर्माच्या उदयामध्ये या शरीराची आमची स्थिती आहे. आणि हे शरीर निर्माण करण्यासाठी जे काही नो कर्म वर्गणा जीव ग्रहण करतो त्याला आहार असं म्हटलं जातं. म्हणजे शरीराची निर्मिती ही शून्यातून होत नाही, अशी कोणती तरी उद्गल स्कंध वर्गणा आहे की ज्याच्यापासून या शरीराची निर्मिती होते. या शरीराची निर्मिती होते म्हणजे नो कर्म वर्गणा त्याला म्हटल्या जातात, आणि त्यापासून आमचं हे शरीर बनतं. आणि म्हणून जोपर्यंत हा जीव अशा प्रकारे नो कर्म वर्गणा ग्रहण करतो तेव्हा त्याला आहारक म्हटल्या जातं. आणि जेव्हा हा नो कर्म वर्गणा ग्रहण करत नाही, केवळ कर्म वर्गणाच ग्रहण करतो, तेव्हा त्याला कर्माण योग असतो, आणि तिथे नो कर्म वर्गणेचं ग्रहण नसतं, आणि तो जीव अनआहारक म्हटल्या जातो. तर औदारिक
वैक्रियक आणि आहारक ही 3 शरीर आणि 6 पर्याप्तीच्या योग्य अशा पुद्गल वर्गणांचं जे ग्रहण केल्या जातं त्याला आहारकपणा असं म्हटल्या जातं. म्हणजे औदारिक शरीराची निर्मिती आहार वर्गणीपासून होते, वैक्रियक शरीराची आणि आहारक शरीराची. याशिवाय श्वासोश्वास याची देखील निर्मिती आहार वर्गणीपासून होते आणि बाकीच्या वर्गणा स्वतंत्र वर्गण आहे. भाषा वर्गणा स्वतंत्र आहे, मनोवर्गणा स्वतंत्र आहे. तर त्यापासून त्या याचं ग्रहण होतं. पण नो कर्म वर्गणा म्हणत असताना 6 पर्याप्तीसाठी अनुकूल असलेली वर्गणा तो जीव जेव्हा मिश्र त्याची अवस्था सुरू होते तेव्हापासून तो ग्रहण करतो. तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे नो कर्म वर्गणांचं ग्रहण त्याचं सुरू असतं. म्हणून तेव्हापासून हा जीव आहारक म्हटल्या जातो. आणि अनहारक ही 3 शरीर आणि 6 पर्याप्तीच्या योग्य पुद्गल वर्गणांचं जे ग्रहण होत नाही त्याला अनआहारक असं म्हटल्या जातं. आहारकाच्या माध्यमातून आवाज येत आहे. आवाज आहारकाच्या माध्यमातून आत्म्याचं अन्वेषण करणं म्हणजे आहारक मार्गणा आहे. आणि याचे 2 भेद आहे, आहारक आणि अनाहारक. आहार म्हटलं असताना आम्हाला 6 तऱ्हेच्या आहाराबद्दल पण माहिती पाहिजे. एक म्हणजे आमचा कवला आहार, जो आम्ही स्वाध्याय कक्ष सुरू होण्याच्या पूर्वी म्हणतो की मला चतुर्विध आहाराचा त्याग आहे. तो आहार कोणता? आमचा कवला आहार. याच्यामध्ये काय काय ग्रहित आहे? चतुर्विध आहार जो म्हटला जातो हा आहे कवला आहार. आणि याच्यामध्ये नेमकं काय आम्ही कशाचा त्याग घेतो किंवा कशाचा त्याग आहे? खाद्य, पेय, लेह्य. खाद्य, पेय, लेह्य आणि स्वाद्य. अन्न, पहिल्यांदा अन्न, खाद्य, पेय आणि लेह्य. स्वाद्य म्हणा किंवा अन्न, खाद्य किंवा स्वाद्य, पेय आणि लेह्य. 4 प्रकारच्या आहारांचा हा त्याग असणं हा झाला कवला आहाराचा त्याग. आणि कवला आहार करणं म्हणजे या 4 प्रकारचा आहार घेणं म्हणजे कवला आहार झाला. हा कुणाला असतो? तर हा सर्व जीवांना नाही, मनुष्यांना आणि पशु एकेंद्रिय जीवांना नाही कवला आहार. हा बरोबर आहे. तर हा मनुष्यांना आणि पशूंना हा आहार. नंतर दुसरा आहे लेपाहार. लेपाहार आहे हा वनस्पतींचा जो आहार म्हटला जातो, जमीन पाणी याच्यामधून घेतात, तो आहे लेपाहार. नंतर ओजाहार. ओजाहार त्याला म्हणायचं की जसं पक्षी अंड देतं आणि ते अंड उबिण्यासाठी जी उष्णता ती माता देते अंड्याला, त्याच्यातून पिलू बाहेर पडतं. तर तो जो उष्णता देण्याचा प्रकार आहे त्याला ओजाहार म्हटलेला आहे. नंतर देवांचा जो आहार आहे हा मानसिक आहे. नंतर केवली भगवंतांचा आहार कोणता असतो? केवली भगवंतांना कोणता आहार असतो? नो कर्माहार. नो कर्माहार त्यांना असतो. जरी ते कवलाहार करत नाही, त्यांची आहार संज्ञा कितव्या गुणस्थानापर्यंत असते मुनींची? आहार संज्ञा म्हणजे भूक किंवा आहार ते ग्रहण करतात हे कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? 6व्या गुणस्थानापर्यंत. 6व्या गुणस्थानापर्यंत. 6व्या गुणस्थानापर्यंत त्यांची आहार संज्ञा आहे. पुढे त्यांना आहाराचा त्याग आहे, म्हणजे आहार संज्ञा त्यांना नसते. आणि नसते
आणि एखाद्या जीवाला 13व्या गुणस्थानामध्ये आता केवल ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी त्यांचं शरीर तर सुव्यवस्थित असतं. तर या शरीरासाठी आवश्यक असलेले जे काही कर्म परमाणू आहे ते वातावरणातून नो कर्माच्या निमित्ताने ते ग्रहण करतात. त्यांच्या शरीरातले परमाणू निघतात आणि शरीरात नवीन येतात आणि अशा तऱ्हेने त्यांच्या शरीराची स्थिती टिकून असते. त्यांना बाह्य कवलाहार घेण्याची कोणतीही गरज भासत नाही आणि म्हणून त्यांचा नो कर्माहार म्हटल्या जातो. तर अशा तऱ्हेने या 4 गतीतील जीवांचं आहाराचं आपण बघितलं. आता या आहार मार्गणेची वैशिष्ट्ये. आहारक मार्गणेमध्ये आहार या शब्दाने फक्त नो कर्माहार याचं ग्रहण केलेलं आहे. जेव्हा आता पाहिलं आपण की विग्रह गतीमध्ये जेव्हा हा जीव जेव्हा नवीन शरीर धारण करतो आणि नो कर्माहाराचं जोपर्यंत ग्रहण होत नाही तोपर्यंत तो फक्त कर्माहार करतो, म्हणजे कर्माचं ग्रहण करतो. नो कर्माचं ग्रहण 1, 2 किंवा 3 समय पर्यंत तो करत नाही आणि त्यानंतर मात्र पूर्ण वेळ म्हणजे आयुष्यभर नो कर्म वर्गणांचं त्याला ग्रहण सुरू असतं. विग्रह गतीत प्राप्त झालेले 4ही गतीतील जीव यामध्ये रुजुगतीतील जीव सोडून, कारण रुजुगतीने जो जाणारा जीव असतो हा आहारकच असतो. शेवटच्या समयात तो आहारक असतो आणि त्यानंतरच्या पुढच्या समयात तो मिश्र बनतो, म्हणजे नो कर्म वर्गणा तिथे ग्रहण करतो आणि म्हणून तो आहारकच म्हटल्या जातो. म्हणजे रुजुगतीने जाणारा जीव अनआहारक बनतच नाही. अशा तऱ्हेने हे जीव सोडून द्यायचे आणि प्रतर लोकपुरण असे म्हणजे 2 प्रतराचे समय आणि 1 लोकपुरणचा समय असे समुद्घात करणारे संयोग केवली आणि अयोग केवली जीव आणि सिद्ध जीव सोडून बाकी सगळे जे जीव आहे हे आहारकच असतात, म्हणजे आहार ते सतत ग्रहण करत असतात. ठीक आहे की विग्रह गतीत प्राप्त झालेले फक्त रुजुगतीने जाणारे जीव सोडायचे. नंतर 2 प्रतराचे समय 1 लोकपुरणचा समय हा केवळ समुद्घातात सोडायचा आणि संयोग केवली आणि अयोग केवली, संयोग केवली म्हणजे शेवटी, हे सोडून सगळे जीव आहारकच असतात. संयोग केवलीमध्ये देखील शेवटचा अंतर्मुहूर्त सूक्ष्म क्रिया प्रतिपाती तेव्हापासून हा जीव आहारक असतो, बाकी जीव आहारक असतात. विग्रह गतीतील जीव 1, 2 किंवा 3 समयासाठी अनहारक असतो. 1 समयासाठी जो अनहारक असतो त्याची विग्रह गती कोणती असते? 1 समय जो जीव अनआहारक असतो त्याची गती कोणती असते? विग्रह गती ती कोणती असते? रुजुगती. रुजुगती. रुजुगती 1 समय अनहारक. रुजुगतीत तर तो आहारकच आहे निरंतर. 1 समय जो अनहारक राहील त्याची पाणीमुक्ता गती राहील. पाणीमुक्ता गती राहील. 2 समय पर्यंत जो अनआहारक राहील त्याची गती लांगलिका गती. बरोबर आहे, लांगलिका गती म्हणजे नांगर असते त्याप्रमाणे त्याची ती गती असते. पाणीमुक्ता म्हणजे हातावर पाणी घेतलं तर ते पडायला जसा 1 मोडा घ्यावा लागतो त्याप्रमाणे, आणि लांगलिका म्हणजे नांगरामध्ये जसे 3 फाळे चालतात तशी 3 समय आहे आणि म्हणून 2 समय तो अनहारक असतो. आणि 3 समय ज्याचं अनहारक अवस्था राहील त्या गतीचं, त्या विग्रह गतीचं नाव कोणतं? तिसरी गती गोमूत्र काहीतरी गोमूत्रिका गती. गोमूत्रिका गती म्हणजे गाईचं मूत्र जसं वेडवाकडं असतं त्याप्रमाणे हे 3 समय पर्यंत अशा प्रकारे 1, 2, 3 वा नाहारक. 1, 2, 3 समय हा अनआहारक राहू शकतो.
त्यानंतर चौथ्या समयात नियमाने याचा जन्म झालेलाच असणार आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणे तो आहारकच असणार आहे. आहारक मार्गणीमध्ये गुणस्थानं किती असतात? एकच. एकच. पहिल्यापासून हो, 13 पर्यंत. हा, पहिल्यापासून 13व्या पर्यंत गुणस्थानं असतात. शेवटचा अंतर्मुहूर्त फक्त 13व्यात मग कमी करावा लागतो, पण 13 पर्यंत गुणस्थानं त्यांची आहे. नंतर कोणत्या कोणत्या गुणस्थानात हा जीव अनआहारक असू शकतो? प्रश्न थोडा क्लिष्ट आहे. कोणत्या कोणत्या गुणस्थानात हा जीव अनआहारक असू शकतो? मरण अपेक्षेने बघायचं. क्ल्यू दिला. पहिला, दुसरा, चौथा, 13वा आणि 14वा. हा, पहिल्यात मरण आहे म्हणून तो अनाहारक असू शकतो. दुसऱ्यातही मरण संभवनीय आहे म्हणून तो अनाहारक तिथे पण असू शकतो. तिसऱ्यात कोणत्याही जीवाचं मरण होत नाही म्हणून तिसरं गुणस्थान आहारकच आहे, अनाहारक होऊ शकत नाही. चौथ्या गुणस्थानात मृत्यू आहे, संभवनीय आहे म्हणून हेही गुणस्थान अनआहारकपणाचं असू शकतं. एखादा व्रती जीव मेला तर त्याचं तो 5व्या गुणस्थानात म्हणता येत नाही का? किंवा महाराजांचं जर समाधी झाली तर त्यांचं मरताना गुणस्थान कोणतं असतं? ते 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनी असतात, त्यांचं गुणस्थान कोणतं असतं? चौथं होतं, कारण विग्रह गतीमध्ये 4च्या पुढे गुणस्थानं नसतात. त्यामुळे आयुष्यभर ते 6व्या 7व्या गुणस्थानात राहतील. दुसऱ्या आयुचा उदय सुरू झाला की त्यांची विग्रह गती आहे आणि गुणस्थान चौथं असणार आहे. 13व्या गुणस्थानात हा जीव कोणत्या अपेक्षेने अनआहारक म्हटल्या जातो? कारण अनाहारकाची गुणस्थानं 13वं पण सांगितलं. केवली 13व्या समुद्घात करतो. हा, केवली समुद्घाताच्या अपेक्षेने अपेक्षेने. किती समय पर्यंत? 2 समय. 3. 2 नाही, केवली प्रतराचे. समुद्र 2. केवली समुद्घात एकूण 8 समयाचा आहे. 8 समयाचा. हा, त्याच्यामध्ये 8 की 7? शेवटचे नाही, 8 समयाचा केवली समुद्घात आहे. हम्म. दंड, कपाट, प्रतर, लोकपुरण. अच्छा. प्रतर, कपाट, दंड आणि मूळ शरीर असे 8 समय लावायचे. आणि याच्यामध्ये प्रतराचे 2 आणि लोकपुरणचा 1 असे 3 समय पर्यंत तो अनआहारक असतो. त्या ठिकाणी नो कर्म वर्गणांचं ग्रहण करत नाही. तर अशा प्रकारे आपण ही आहार मार्गणीची वैशिष्ट्य बघितली. लोकपुरणचे पण आपण 2 समय लावायचे का? नाही, लोकपुरणचा 1 लावायचा. मग 8 कारण म्हणजे एकच मग 8 समय कसे होते? पहिल्यांदा दंड अवस्था, हो नंतर कपाट, हो. मग तिसरी प्रतर, हा. चौथा लोकपुरणचा, मग परत प्रतर, 5वा, 6वा कपाट, 7वा दंड आणि 8वा मूळ शरीर. तो मूळ शरीराचा लावायचा एक त्याच्यामध्ये. हा, मूळ शरीराचा 8वा समय लावायचा. अशा तऱ्हेने हे 8 समय लावायचे. याच्यामध्ये दंड मध्ये तो औदारिक कायवाला असतो आणि कपाट मध्ये मिश्र काय योगवाला असतो. औदारिक मिश्र काय योगवाला असतो आणि 3 समयात तो कार्मांड काय योगवाला असतो. आता उद्याला आपण गुणस्थान पाहू. यावर कुणाला प्रश्न असेल आहार मार्गणेचा तर विचारून घेऊ शकता. प्रत्येक समयात आहार मार्गना म्हणजे आहार वर्गना असते, म्हणजे ग्रहण करत असतो तो. तर जसं आता आपण म्हणतो की बा आता शरीर क्षीण होत चाललं जसं मृत्यू समयी, तर मग तेव्हा तो काय ग्रहण? विपरीत म्हणजे ज्या क्षीण होणाऱ्या वर्गणा आहे तसंच ग्रहण होतं. आपलं शरीर शिथिल झालं
आमच्या वर्गणा चांगल्या वर्गणा गेल्या, त्या शिथिल ज्या वर्गणा होत्या तसं आमचं झालं. ते तसं होते. एखाद्या वेळेला कफ होते, एखाद्या वेळेला काय होते, तर तशाच वर्गणा हा ग्रहण करतो त्यावेळेला. शेवटच्या अच्छा. क्षणापर्यंत नो अच्छा. ब्रह्माहार आहेच. हो का? अच्छा. स्तुती म्हणू. लोकपुराण म्हणजे काय? लोकपुराण म्हणजे तीनही लोकाला हा आत्मप्रदेश या जीवाचे व्यापून असतात. अच्छा. म्हणजे केवली समुद्रात करताना पूर्ण तीनही म्हणजे 343 गणराज्यमध्ये कोणतंही क्षेत्र असं सुटत नाही की ज्या ठिकाणी या आत्म्याचे प्रदेश नाही आहे जीवाचे. एकेका प्रदेशावर एक 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 असं त्यांचं तिथे रचना असते. ठीक आहे, स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.